विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या प्रवास या भागामध्ये आपल्यासोबत आदरणीय गणेशजी जाधव आहेत, ज्यांचा जीवन प्रवास आपण आजच्या भागातनं जाणून घेत आहोत। केवळ 12वी शिक्षणावर त्यांनी संगणक व्यवसाय सुरू केला, त्यामध्ये तोटा आला तर इतर व्यवसायही त्यांनी प्रयत्न केलात। शेवटी एक नोकरी घेतली आणि त्या नोकरीच्या माध्यमातून त्या नोकरीत ते जे शिकले होते त्याच्या माध्यमातून त्यांनी फ्रँचायझी विकत घेतली आणि त्यातून आपला उद्योग उभा केला। एकंदरीतच काय, तुमचं शिक्षण, तुमचं वय ही कशाचीही मर्यादा तुमच्या यशाच्या आड येत नाही। किंवा तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर तुम्हाला पर्टिक्युलर शिक्षण असायला हवं किंवा खूप काही आर्थिक पाठबळ असायला हवं, हे सुद्धा खूप काही गरजेचं नाही। हेच असंच काहीचं चित्र आपल्याला यांच्या सक्सेस स्टोरीवरनं बघायला मिळालं, अनुभवायला मिळालं असं म्हणायला आता हरकत नाही। सर, मग आता संभाजीनगरमध्ये तुमचं घर कधी झालं? कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक स्वतःचं हक्काचं घर असावं। बेसिकली काय, जेव्हा आम्ही 2004ला इथं आलो तेव्हा एक 10 बाय 10च्या रूमने आम्ही आमच्या करिअरला सुरुवात केली होती आणि बस 10 बाय 10च्या रूममध्ये त्याच्यातच किचन, त्याच्यातच सगळ्या गोष्टी त्या 10 बाय 10मध्येच होत्या आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की घर असायला पाहिजे। 2008ला आम्ही आमचा एक फ्लॅट घेतला, बरोबर, आणि खूप मेहनत करून अशाच्या सपोर्टनी आणि योग्य नियोजन करून। मी एकच सांगाल की घर घेताना किंवा गाडी घेताना तुमचं फायनान्शियल नियोजन खूप गरजेचं आहे। आम्ही खूप प्रॉपर फायनान्शियल नियोजन करून आज माझा साधारणतः 3000 स्क्वेअर फूटवर बंगलो आहे। खूप सुंदर बंगलो मी बनवला आहे, पण एवढ्या मोठ्या बंगलोवरती नाहीच्या बरोबरीत कर्ज आहे। म्हणजे आपण काय ॲसेट आणि लायबिलिटी पार्ट जो आहे ना, कारण मी फायनान्शियल प्लॅनर आहे, बरोबर। बरेच लोक काय करतात की घरामध्ये किंवा याच्यामध्ये अशी काही इन्व्हेस्टमेंट करतात आणि जी काही नोकरी करतो ना आपण मग किंवा जी काही इन्कम करतो ते फक्त बँकेचे हप्ते भरण्यासाठीच काम करतात बरेच जण, बरोबर। हां, तर प्रॉपर नियोजन करून आम्ही खूप सुंदर बंगलो केला। मी 2020ला कोविडच्या 1-2 दिवस अगोदर आम्ही त्या बंगलोमध्ये शिफ्ट झालो। लॉकडाऊनचा काळ आम्ही खूप सुंदर घातला त्या घरामध्ये। सर, लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योग म्हणजे अनेक बिझनेस ठप्प झाले होते, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, त्याचा काही परिणाम तुमच्या उद्योगावर झाला होता का? बेसिकली काय, काही गोष्टी जर नियोजन आपण केलं ना प्रॉपर, तर किती संकट किंवा काही अडचण थोडाफार फरक सगळ्यांनाच पडतोय। पण जर तुमच्याकडे लॅबिलिटी खूप जास्त नसेल ना, तर किती अडचण ही असे किती जरी संकट आले तर व्यवस्थित करतोय। मी सांगाल की लॉकडाऊनचा जो काळ आहे ना, तो माझ्या आयुष्यात सगळ्यात चांगला गेला। म्हणजे टेन्शन फ्री आणि फार व्यवस्थित फॅमिलीला मी टाईम देऊ शकलो, कारण मी मागच्या 10-12 वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारे फायनान्शियल नियोजन केलेलं आहे। प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट मी केलेली आहे, प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे। सर, तुम्ही आज एक आर्थिक सल्लागार म्हणून विविध कंपन्यांना किंवा मोठमोठ्या व्यक्तींना फायनान्शियल सल्ले देत असतात, मात्र एक मध्यमवर्गीय कुटुंबासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? कारण बऱ्याचदा असं होतं की जे मध्यमवर्गीय कुटुंब असतं त्यांची आलेली जी इन्कम असते ते त्यांच्या खर्चातच जवळपास चालल्या जाते आणि त्यातल्या त्यात मग जसं तुम्ही आता सांगितलं की सध्या प्रचंड प्रमाणात फॅड आहे, फ्लॅट घ्यायचं, कार घ्यायचं आणि मग त्याचे EMI वगैरे, आणि यात मग पगार आला कुठे गेला कुठे, म्हणजे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची चांगलीच कसरत लागलेली एकंदरीत दिसते। खूप चांगला प्रश्न, खूप व्यवस्थित तुम्ही याच्याबद्दल बोललात। काय होतं, बऱ्याच वेळेस आपल्याला काय सगळ्या गोष्टी शिकवल्या लहानपणीपासून, पण आर्थिक स्वातंत्र्यच शिकवली नाही आहे। ज्याला आपण फायनान्शियल नियोजन म्हणू किंवा आर्थिक गणितच पहिल्यापासून शिकवलं, आणि ती आपली चूक नाही आहे। आपल्या शिक्षणामध्ये तो कधी विषयच नव्हता, त्यामुळे आपल्याकडे ॲसेट काय आणि लॅबिलिटी काय हेच कळत नाही। आता काय होतं, मध्यमवर्गीयामध्ये एखादा मुलगा नोकरीला लागला की त्याचं लग्न होतं आणि तो शहरात असल्याच्या नंतर मग तिकडे सासऱ्याचे पण अपेक्षा वाढतात, घरच्याचे पण अपेक्षा वाढतात किंवा घर झालं का तुझं, घर झालं का तुझं, आणि त्या दरम्यान काय करतो की तो घर शोधायला लागतोय। मी या माध्यमातून सांगेल की घर घ्यायला हवं, घर पाहिजे, पण घर ही तुमची किती किती स्क्वेअर फीटची गरज आहे तेवढं घर घ्यायला पाहिजे। बऱ्याच वेळेस काय होतं की जेव्हा आपण घरासाठी शोधतो ना, जर माझा आज 1 BHK मध्ये धकतं आहे, मी आणि माझी मिसेस आहे, तर आपण 1 BHK मध्ये जायला पाहिजे। बऱ्याच वेळेस काय करतात की ब्रोकर किंवा कोणीतरी सांगतात नाही थोडं मोठं घे, मग 2 BHK मध्ये जातो आपण। आणि जसं तुम्ही सांगितलं ना, तर मी खूप लोकांच्या सॅलरी स्लिप माझ्याकडे येतात आणि खूप लोकांचं बँक स्टेटमेंट येते माझ्याकडे। भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये 90% लोकांची अशी परिस्थिती आहे की पहिल्या आठवड्यामध्येच अकाउंट 0 होऊन जातं। बरोबर आहे। काय होतं, 1 BHKच्या ऐवजी तो 2 BHK घेतो, EMI वाढून जातो। दुसरं काय आहे की फर्निचर चांगलं करावं लागतं, पण क्रेडिट कार्डवर कशावर तरी लोन घेतो आणि आपल्याला सगळ्यांच्या रक्तामध्ये गोष्टी की लोकांना दाखवायचं असतं, बरोबर, म्हणून तो वास्तुशांती पण खूप चांगला करतो।
आणि वास्तुशांती करताना कोणाचे तरी हात उसने पैसे घेतले. मी फॅक्ट सांगतो बरं का. वास्तुशांती करताना तो कोणाचे तरी उसने पैसे घेतो, नातेवाईक 400-500 लोक जमवतो, खूप तामझाममध्ये करतो आणि नंतर सकाळ ते संध्याकाळ फक्त बँकेचे हप्ते भरण्यासाठीच काम करतात. म्हणजे 99% लोकांची हीच परिस्थिती आहे. तर माझं एक सांगणं आहे, एक तर नियोजन करा, आर्थिक नियोजन. आणि ते आर्थिक नियोजन जर आपण प्रॉपर व्यवस्थित केलं समजा, तर खूप चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. नक्कीच सर, जसं तुम्ही आता सांगितलं की जॉबचं मग सगळं अकाउंट खाली होऊन जातं आणि जसं तुम्ही उद्योगाकडे वळाले, स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्व निर्माण तुम्ही त्या क्षेत्रात केलं ज्यात तुम्ही आधी काम केलं होतं, तर हे आता सर्वसामान्य त्याही रस्त्याला नाही येऊ शकत. जर त्याने एवढे EMI घेतले तर तो कधी त्याचा जॉब सोडणार किंवा कधी त्या जॉबच्या पलीकडे जाऊन तो त्याचा विचार करू शकणार, असंही बऱ्याचदा नाही. याच्यामध्ये काय बेसिकली बघा, आता जे आपलं चाललं ना ते चालू द्या, त्याला डिस्टर्ब करू नका, कारण आपल्या लायबिलिटी आपण घेतलेल्या आहेत. पण इथून पुढं काही गोष्टी करताना आपण थोडंसं नियोजन करायला पाहिजे, फायनान्शियल नियोजन. मी नेहमी माझे जे कस्टमर असतात ना, माझ्याकडे जर फाईल घेऊन आला आणि मला वाटतं की नाही यार हा माणसाने 30 लाखाच्या वर लोनला जायला नाही पाहिजे, भले त्याला 50 लाख बसत असेल ना, तरी मी त्याला फोर्स करतो की नाही तुम्ही 25 लाखात लोन घ्या. त्याच्यात माझं नुकसान आहे, बरोबर, कारण जिथं मला 50 लाखाला कमिशन मिळते तर 25 लाखालाच मिळते, पण तो कस्टमर मला लाँग टर्म राहील. मी त्या दोघं नवरा बायकोला सगळ्या गोष्टी समजून सांगतो. आणि मी तुमच्या माध्यमातून अजून एक सांगेल की फायनान्शियल नियोजन खूप गरजेचं आहे. तुम्हाला लाईफमध्ये जर शांत झोप, त्या घराचा आनंद, गाडीचा आनंद जर घ्यायचा असेल ना, तर जेवढं तुमच्यावर EMI कमी असतील, जेवढी लायबिलिटी कमी असेल, तेवढं खूप चांगलं आहे. मी तुम्हाला एक फायनान्शियल नियोजनचं थोडं कॅल्क्युलेशन सांगेल की आपण कसं करायला पाहिजे. माझ्या आता आपण त्याला पर्सेंटेजनुसार किंवा एक 100 रुपीचं एक उदाहरण घेऊ. माझ्याकडे जर 100 रुपये इन्कम येत असेल तर त्या 100 रुपीजपैकी आपण कसं नियोजन करायला पाहिजे. एक साध्या भाषेत मी सांगेल, 100 रुपीज जर मला इन्कम येत असेल सगळं कटून, टॅक्स वगैरे कटून, तर 2 ते 5 रुपये सुरुवातीला आपण चॅरिटी म्हणून बाजूला काढायला पाहिजे, जे मी आणि आशा 2006 पासून करतोय. ओके, शेवटी बघा समाजाचं किंवा देवाचं आपल्याला देणं लागतंय, बरोबर आहे, कारण शेवटी आपल्याला जबाबदारी आहे काहीतरी. 2 ते 5 रुपये तुम्ही पहिलेच बाजूला काढा आणि ते अशी काही चॅरिटी करा की या हाताला कळायला नाही पाहिजे, बरोबर. उरलेल्या बाकीच्या अमाऊंटमध्ये काय करायला पाहिजे आपण, 25 ते 28% हे तुमची बचत, सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट व्हायलाच पाहिजे. हे सुरुवातीला आल्याबरोबरच मी सांगतो, 1 तारखेला जर तुमच्याकडे 100 रुपये आले तर 2 ते 5 रुपये तुमचे याच्यात जायला पाहिजे, डोनेशनमध्ये, चॅरिटीमध्ये. 25 ते 30%, 28% रक्कम जी आहे ती तुमची इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे. आता कोमल, इन्व्हेस्टमेंट कशी करायला पाहिजे मी सांगतो तुम्हाला. मॅक्झिमम मध्यमवर्गीय लोक सगळ्यात मोठी चूक इन्व्हेस्टमेंट करताना करतात. कोविडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की शेअर मार्केटचं खूप फॅड आलं होतं लोकांमध्ये. आणि आता माझ्याकडे माझे वेगवेगळ्या चॅनलवर इंटरव्ह्यू झाले, मला खूप लोकांचे फोन येतात. काही लोक, मिडल क्लास लोक, कितीतरी पर्सेंटेज मी तुम्हाला सांगेल की जे इतके अडकले शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये की आज लोक आत्महत्या करण्यापर्यंत चाललेत, एवढे कर्ज बाजार झालेत, बरोबर. इन्व्हेस्टमेंट कशी असायला पाहिजे, तर ती प्रॉपर इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये 25 ते 30% इन्व्हेस्टमेंट करताना त्या अमाऊंटमध्ये काही भाग तुमचा SIP मध्ये जायला पाहिजे. मी सांगतो ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या बुद्धीला विचार करून इन्व्हेस्टमेंट करा, बरोबर. 25 ते त्या अमाऊंटमध्ये काही भाग तुमचा SIP मध्ये जायला पाहिजे. SIP काय, तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्युच्युअल फंडमध्ये तुमच्या फ्रँचायझीद्वारे पण हा प्लॅन करून मिळतो की असं काही नाही. मी तो प्लॅन करून देत नाही, आम्ही फक्त लोकांना लोन द्यायचं काम करतोय. ओके, इन्व्हेस्टमेंटचं आम्ही नाही सांगत, पण मी माझ्या लाईफमध्ये केलेलं आहे ज्याचे मला रिटर्न खूप चांगले आलेले आहेत. आणि मी असे काही लोक बघितले, बघ कोमल, हा काय इन्व्हेस्टमेंट किंवा बचत हा एक सवयीचा भाग आहे. मी असे काही लोक बघितले आमच्या या बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये, ज्या लोकांचं वर्षाला 30-30, 40-40 लाख रुपये पॅकेज आहे, तरीही वर्षाच्या शेवटी 1 रुपया पण त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट नाही किंवा बचत नाही आहे. मी असे काही लोक बघितले की ज्याची 25-30 हजार रुपयेच महिन्याची इन्कम आहे, पण त्या लोकांकडे लाखो रुपये त्यांच्याकडे आज सेव्हिंग आहे, बरोबर. म्हणजे ही एक तुमचा सवयीचा भाग आहे, तो आपण लावायला पाहिजे, बरोबर. जसं आत्ता आपण सांगत होतो की 100 रुपयापैकी काही लोक हे करायचं, तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमची SIP असायला पाहिजे, शेअर मार्केटमध्ये तुमची काही इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना ट्रेडिंग करायची नाही. मी बऱ्याच ठिकाणी वाचलं की ट्रेडिंग, जे डेली ट्रेडिंग करतात ना, तर त्याच्यात 1 ते 2% लोक सक्सेस आहे, बरोबर. आणि त्याच्यात फेल्युअरची संख्या 98% आहे. तर इन्व्हेस्टमेंट अशी करा की एखादे शेअर तुम्ही घेतला तर ती 5 वर्ष तुमच्यासाठी ती कंपनी नाही आहे, 5-6 वर्षानंतर तुम्हाला खूप चांगलं रिटर्न मिळतील, बरोबर.
तुमचं सेकंड इन्व्हेस्टमेंट एकंदरीत लॉंग टर्म साठी आपण शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्मसाठी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आपली असायला पाहिजे. बरोबर आहे. सेकंड आपले असायला पाहिजे तुमच्या RD असायला पाहिजे चांगल्या बँकेमध्ये. ती RD जर तुम्ही 12 महिने ठेवली समजा काही अमाऊंटची, तर तिचे 12 महिन्याच्या नंतर तुम्ही FDत रूपांतर करा. बरोबर. थोडं गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. आता तुम्ही पोरी किंवा लेडीजला गोल्ड खूप प्यारा असतं तर गोल्डमध्ये पण इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना काय करा की बरेच चांगले चांगले दुकानदार आहेत की जे काय करतात की 11 EMI तुम्ही भरायचे, 12 तो देतो. पहिले 2,000 5,000चे तर दर महिन्याला तुम्ही टाकले समजा, 10,000 तर दर महिन्याला आपण टाकत गेलो तर वर्षाच्या शेवटी तुमचं 1 तोळा सोनं होईल ना. बरोबर. आज जर 1 तोळा एकदमच घ्यायचं म्हटलं तर म्हणजे अवघड जातं. बरोबर. तर ती इन्व्हेस्टमेंट आपली असायला पाहिजे. हे झालं 25-30%. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा हेल्थ प्लॅन असायला पाहिजे. बरोबर आहे. कारण खाजगी ठिकाणी नोकरी करताना जर तुमच्या कंपनीकडनं इन्शुरन्स नसेल तर तुमच्या परिवाराचा हेल्थ इन्शुरन्स मी तर म्हणाल की आज जर नसेल तर आजच काढून घ्या. खूप गरजेचं. कारण कधी कोणावर कुठला वेळ येईल सांगता येत नाही. बरोबर आहे. हेल्थ इन्शुरन्स असायला पाहिजे आपला. त्याच्यानंतर सेकंड तुमचा टर्म प्लॅन पण असायला पाहिजे. बा लाईफमध्ये कोणाच्या बाबतीत कधी काय घडेल कुठल्या क्षणाला काही सांगता येत नाही. आणि जेव्हा करता पुरुष जेव्हा जातो ना तेव्हा घरच्याचे खूप हाल होतात. पहा म्हणजे मी आता फायनान्स इन्स्टिट्यूटमध्ये आहे. आमच्याकडे महिन्याला बऱ्याच केसेस असे येतात की त्याचा इन्शुरन्स कव्हर नसतो. पर्यायने बँकेला ते घर सीज करावं लागतं, गाडी सीज करावं लागते आणि रस्त्यावर यावं लागतं. कारण बघा सहानुभूती सगळं थोड्या वेळापुरतं दाखवतात. बरोबर. बरोबर. त्या 2 गोष्टी असायला पाहिजे. त्याच्यानंतर उरलेल्या ज्या अमाऊंटमध्ये ते तुमचं EMI असायला जायला पाहिजे. नंतर तुमचं काही कार लोन असेल ते असायला पाहिजे. पण आता काय लोकांना अशी सवय लागली की लॅपटॉप EMI वरती, मोबाईल EMI वरती, घरातल्या प्रत्येक वस्तू जेवढ्या तुम्हाला टाळता येईल तेवढ्या वस्तू तुम्ही EMI वर घेणं टाळा, लोन घेणं टाळा. गरज असेल तर लोन घ्या. नक्कीच. जर तुमच्या सोबतच्या थोड्याशा संवादातनं देखील अनेकांचे पुढचे 10-15 वर्षाच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांना कदाचित मिळालेलं असेल किंवा आपल्याकडे येणाऱ्या इन्कमचं नेमकं आपण कसं युटिलायझेशन केलं असेल हे अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेमध्ये तुम्ही सांगितलं. पण आता वळूया तुमच्या उद्योजकाकडे, कारण एक युवा उद्योजक म्हणून सगळेजण तुम्हाला ओळखतात आणि एक प्रेरणा, एक मार्गदर्शक म्हणून तुमच्याकडे बघत असतात. तर अशा वेळेस मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की सध्याच्या जनरेशनमध्ये पेशन्स नावाचा प्रकार अत्यंत कमी झाला आहे आणि मोबाईलमुळे सगळं जग जवळ आलं आहे. त्याच्यामुळे त्याचे डायव्हर्ट होण्याचं जे प्रमाण आहे ते आधीपेक्षा प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. तर मग अशा व्यक्तीला, कारण तिला आज असं वाटतं की मी याचा बिझनेस काढावा, उद्या परत तिने दुसरी कोणती रील पाहिली तर तिला वाटतं की नाही या बिझनेसमध्येही मला प्रॉफिट मिळू शकतो. तर या सगळा संभ्रम चालू असताना एक तरुणांनी उद्योजकाकडे कसं पाहावं, कसं वळावं आणि तो नेमका त्यात वळत असताना त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असायला हव्यात? खूप महत्त्वाचा आणि खूप चांगला प्रश्न आहे. आता काय झालं बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या गोष्टीचं ॲसेट आणि लॅबिलिटी ह्या 2 गोष्टी आहेत. मोबाईल हे तुमचं ॲसेट आहे का लॅबिलिटी हे आपण बघायला पाहिजे. बघा तुम्ही आता सांगितलं की मोबाईलवर तुम्हाला सगळ्या गोष्टी, पण मी आत्ता बघतोय छोट्या मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत सगळ्याचा मॅक्झिमम टाईम तो मोबाईलवर जातोय. ज्यातनं सोशल मीडियातून तुम्हाला कुठलीही आउटपुट मिळत नाही आहे जसं पाहिजे तसं. बरोबर आहे. सोशल मीडिया चुकीचं आहे का नाही आहे, पण वापराचं प्रमाण कसं आहे आपलं त्याच्यावर खूप अवलंबून आहे. पहा मॅक्झिमम तरुण पोरं किंवा सगळे आपण आज काय करतो की मॅक्झिमम वेळ त्यात घालतोय. बरोबर आहे. त्यातनं ज्या चांगल्या गोष्टी त्या घ्या, ज्या वाईट आहे त्यातनं आपण थोडेसे बाहेर राहा. उद्योग करताना काय करायला पाहिजे बघा, मी परत एक सांगेल की आत्ता तो काळ नाही आहे की तुम्ही लाखो रुपये करोडो रुपये टाकून एखादं शोरूम टाका आणि त्यातनं या. आता माहिती टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. ज्याच्याकडे आयडिया आहेत, बरोबर आहे, ते लोक खूप चांगला उद्योग करू शकतात. आपण जर बघितलं तुम्ही तर आत्ताचे जर जे काही करोडपती कुठली लिस्ट तुम्ही काढा, हे सगळं नवीन आयडियाने नवीन बिझनेसनी पुढे आलेले आहेत. असं नाही की यांना खूप भांडवल लागतंय. तुमच्याकडे आयडिया जर असेल तर तुम्ही खूप चांगला उद्योग करू शकता. कुठलाही उद्योग चालू करताना थोडीशी माहिती घेऊन प्रॉपर ते काम करा. शक्यतो पार्टनरशिपमध्ये न जाता इंडिव्हिज्युअल सुरू करता येईल का ते बघा आणि शोधत राहा. खूप संधी आहे. तसं तुम्ही आता सांगितलं की बऱ्याच ठिकाणी मी आता बघितलं ग्रामीण मुलांना तर मी एक सांगू शकेल की थोडं राजकारणापासून थोडं बाजूला राहा. बरोबर आहे. जे आज फॅड घुसलं डोक्यात, युवा नेता, रुमाल टाकून फिरणं, यातनं थोडं बाजूला राहा.
स्वतःसाठी काय करता येईल, समाजासाठी काय करता येईल, देशासाठी काय करता येईल, हे सगळं करत असेल, जर तुमच्या घरात इन्कम जर आली तर तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. नक्कीच सर. तुम्ही अनेकांना लोन देत असतात, त्यामुळे पुढचा प्रश्न हा. की जर एखाद्या तरुणाला उद्योजकाकडे वळायचं आहे, उद्योजकतेकडे, तर मग त्यासाठी गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहेत का की ज्या घेऊन त्याला ते लोन मिळेल आणि तो इन्व्हेस्टमेंट करू शकेल त्याच्या धंद्यात? बँकांकडे प्रचंड फंड्स आहेत, गव्हर्नमेंटकडे प्रचंड म्हणजे खूप साऱ्या स्कीम आहेत. तुम्ही मोबाईल जे वापरता, रील बघायच्या ऐवजी जर तुम्ही नवीन उद्योग काय सुरू करायचा हे जरी टाकलं तरी तुम्हाला हे करेल. बँकेच्या फायनान्स बाबतीत जर काही मदत लागली तर आमची सगळी टीम तुम्हाला मदत करेल. 1 लाखापासून करोडो रुपये, 2 करोडपर्यंत विदाऊट मॉर्गेज तुम्हाला लोन मिळते नवीन उद्योगासाठी. तुम्हाला असं वाटलं की नाही यार मला छोटा उद्योग कुठला तरी टाकायचा, 5-50 हजार रुपये लागते, तरी बँक तुम्हाला फायनान्स करायला तयार आहे. तुम्हाला वाटतं की नाही मला जास्त लागतंय, फक्त तुम्ही जो प्रोजेक्ट करताय त्याचा तुम्हाला अभ्यास पाहिजे, नॉलेज पाहिजे. ते जर तुम्ही शोधलं, थोडंसं घेतलं, आणि मी सांगाल की प्रचंड ऑपॉर्च्युनिटी आहे. आपण जर बघितलं तर आज लोक काय म्हणतात की यार काम नाही हाताला, पण तुम्ही कम्फर्ट झोनमधनं बाहेर या. बरोबर. पारावरच्या गप्पा बंद करून तुम्ही शोधा. आज MIDC मध्ये अशी परिस्थिती आहे, बरेच उद्योजक माझे आहेत. 2 प्रकारे मी लोक बघितलेत. MIDC मध्ये काय आहे की कंपनीचे ओनर काय म्हणतात माहिती आहे की आम्हाला चांगले मुलंच मिळत नाही, आणि मुलं म्हणतात गावाकडे की आम्हाला कामच नाही आहे. बरोबर. त्यांनी थोडंसं गाव सोडून जर आले आणि वेगवेगळ्या ज्या क्षेत्रात त्यांना आहे ना त्या क्षेत्रामध्ये प्रचंड ऑपॉर्च्युनिटी, फक्त शोधावं लागेल. आणि शासनाच्या खूप योजना आहेत, खूप साऱ्या बँका फायनान्स करायला आज तयार आहेत. आणि जर एखादी बँक फायनान्स नसेल करत तर शासनाकडे आपण किंवा RBIकडे त्या बँकेची तक्रार पण करू शकतो आपण की बाबा तुमच्याकडे हे शासनाने सांगितलेलं हे का आम्हाला मिळत नाही म्हणून. पण तुमच्या प्रोजेक्टमध्ये तेवढा दम असायला पाहिजे. बरोबर. सर, तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही अनेकांना लोन्स दिली आहेत, मोठ्या प्रमाणात दिली आहेत. अनेकांनी त्या लोनच्या बेसिसवर त्यांचे उद्योगधंदेही उभारले आहेत. पण हे सगळं होत असताना खरंच किती टक्के लोकांचे उद्योगधंदे टिकतात, कुणाचे लॉसमध्ये जातात, आणि हे सगळं होण्यापाठीमागे तुम्हाला काय वाटतं की जे लोक यशस्वी होतात त्यांच्यात काय वेगळेपण आहे, आणि जे कोलॅप्स होतात, बिझनेस लोन वगैरे सगळं करतात, बिझनेस टाकतात आणि नंतर बिझनेस कोलॅप्स होतात, तर त्याच्या पाठीमागची काय कारण आहेत असं वाटतं? एकतर काय झालं की आता तुम्ही जसं म्हणलं ना, बिझनेसमध्ये मार्जिन रेशिओ खरंच खूप कमी झाला आहे, कॉम्पिटिशन आहे, पण तरी काही लोक टिकून आहेत. तुमचा फोकस तुमच्या बिझनेसवरनं जर डायव्हर्ट झाला तर ते बिझनेस बंद पडायला जास्त वेळ लागत नाही. प्रोफेशनलमध्ये पण मी बघितलं की बरेच सक्सेसफुल डॉक्टर, इंजिनियर लोक आहेत, त्यांची प्रॅक्टिस खूप चांगली चालते. बरोबर आहे. ते बँकेकडनं त्यांना कर्ज पण मिळतं, आणि काय होतं एक विशिष्ट लेवलला जेव्हा आपण जातो ना तेव्हा इन्कम खूप चांगली येते. तुम्ही आता जसं म्हणलं की बिझनेस कोलॅप्स किंवा प्रॅक्टिस कोलॅप्स व्हायचं कारण ते पण आहे. तुमचा प्रायमरी बिझनेसवरचा फोकस जेव्हा डायव्हर्ट होतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. बऱ्याच वेळेस काय होतं की माझा एक उद्योग खूप चांगला चालला फायनान्सचा, माझ्याकडे आज पैसे आहेत, मला कोणीतरी भेटतं तो सांगतो सर एक काम करा ना, रिअल इस्टेटमध्ये जा, खूप चांगला पैसा आहे. सर आपण एक काम करू, मिळून दूध डेअरी चालू करू, ऑइल मिल चालू करू. आणि काय असतं त्या व्यक्तीकडे पहिल्या बिझनेसचा खूप चांगला पैसा आलेला असतो, त्यांची बॅलन्स शीट खूप स्ट्रॉंग असते, त्यांना कुठली बँक कर्ज देतात. आणि जेव्हा एखादा पेपरवरती तुम्हाला सांगतो ना हे खूप चांगलं आहे, बरेच लोक ते ऐकतात आणि तो बिझनेस चालू करतात. बरोबर. 1-2 वर्षांनी काय होतं माहिती आहे का की सुरुवातीला आपल्याकडे पैसा असतो, त्याच्याकडे आयडिया असतात. बरोबर. 2 वर्षांनी असं होतं की आपल्याकडे आयडिया येतात आणि त्याच्याकडे पैसे येतात, कारण ती पार्टनरशिप पण चालल्या जातील सगळे. आणि मेजर प्रायमरी बिझनेस कोलॅप्स व्हायचे तेच कारण आहेत. मी सगळ्या उद्योजकाला एक सांगेल की जो बिझनेस आहे त्याच्यावर प्रॉपर फोकस करा, आणि तो फोकस करून आपण ते काम करू शकतो. सर, खरं तर तुमच्याशी बोलताना कळत नाहीये वेळ कसा निघून जातोय, पण आपल्या कार्यक्रम संपवण्याची वेळ या ठिकाणी होतीये. तर जाता जाता तुम्ही तरुणांना काय आव्हान करू इच्छिता? नाही, खरंच मलाही कळालं नाही कसा वेळ गेला. तर तरुणांना एकच सांगेल की व्यसनापासून दूर राहा, हेल्थवर फोकस करा, आणि पॉझिटिव्ह गोष्टीवर फोकस करा. पहा, लाईफमध्ये कुठल्याही क्षेत्रात जर तुम्हाला यश मिळत असेल तर निगेटिव्ह थिंकिंगपासून बाजूला राहा. मी बऱ्याच वेळेस सांगतो की आपल्या भारतामध्ये कॅन्सर, एड्स किंवा ज्या काही मोठमोठ्या महामारी किंवा बिमारी आहे, ती बिमारी एवढी घातक नाही आहे जेवढी निगेटिव्ह थिंकिंगची आहे. बरोबर. हां, तर कुठल्या गोष्टीकडे बघताना तुम्ही पॉझिटिव्ह जर बघितलं आणि पॉझिटिव्ह जर आपण विचार केला आणि प्रत्येक गोष्टीमधनं रोज नवीन काही शिकत गेलो, नवीन अपडेट करत गेलो, तर आपण हे करू शकतो. आणि तरुणांना एक सांगाल की मोबाईलचा वापर कमीत कमी करा, हेल्थकडे लक्ष द्या आणि पॉझिटिव्ह गोष्टीकडे करा.
खरंच खूप खूप धन्यवाद सर. सरांच्या बोलण्यातून खूप गोष्टी तशा कळाल्या आहेत. बेसिक मला जे कळालं ते मी पुन्हा एकदा तुमच्याशी शेअर करू इच्छिते. तुम्हाला जर उद्योगधंदा उभारायचा असेल, गरजेचं नाही आहे आपल्याकडे तेवढं आर्थिक पाठबळ असावं. तुमच्यामधला सकारात्मक विचार आणि तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल त्या क्षेत्राचं नॉलेज आणि तुमच्या डोक्यात आलेली आयडिया ही पुरेसी आहे की तुम्हाला यशस्वी उद्योग तुम्ही बनवू शकाल. आणि दुसरी जी गोष्ट सरांकडनं आपण शिकलो ते अर्थातच आपले आर्थिक गणित सोडवण्यासंदर्भात. खरं तर अनेक लोक काही गोष्टी सांगतात यूट्यूबवर, अनेक आपण रील्स बघत असतो या विषयाशी निगडित देखील, पण फरक असतो की प्रत्यक्ष डॉक्टरकडे जाऊन औषध उपचार करून त्यातील तज्ज्ञांशी जाणून घेण्यामध्ये आणि अर्थातच कंपाऊंडरकडनं गोळ्या घेण्यामध्ये. सो तो जो डिफरन्स सरांच्या म्हणजे बोलण्यातनं त्यांच्या आपल्याला जाणवला मुलाखतीदरम्यान. तर खरंच खूप खूप धन्यवाद सर तुमच्या ज्ञानासाठी आणि तुम्ही जो वेळ दिलात. तुमची ही सक्सेस स्टोरी जी अनेकांसाठी प्रेरणा देणारी नक्कीच आहे, ती आमच्यासोबत शेअर करण्यासाठी देखील आपले मनपूर्वक आभार. आजच्या या कार्यक्रमामध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद कोमल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.